नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक टीईटी पास होण्याची स्ट्रॅटेजी सांगणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटा दाबा, प्रत्येक अपडेट आपल्याला मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाच्या मनामध्ये डीएड वेळ झाल्यानंतर पहिला प्रश्न येतो की आपण शिक्षक कसे होऊ। आपल्याला काय करायचं, शिक्षक व्हायचेच काही करून, पण आपल्याला भरपूर दिवस झालं की ही मनामधली खतखत बाहेर निघत होत। बऱ्याच दिवसांपासून रखडलेली भरती असेल, आपण ज्या परीक्षा शासनाने वेळोवेळी पास करायला सांगितल्या होत्या त्या परीक्षा पास केलेल्या नसतील, बऱ्याच शंका आहेत। काही लोकांनी फक्त परीक्षा दिल्यात, अभ्यास न करता परीक्षा दिल्यात। पण विद्यार्थी मित्रांनो, यावेळेस तुम्ही जरा तगडा कार्यक्रम करा, थोडस नियोजनबद्ध अभ्यास करा, तरच आगामी काळामध्ये ज्या काही भरत्या होणार आहेत शिक्षक भरतीच्या त्याच्यामध्ये तुम्हाला 100% यश मिळवता येणार आहे। त्याचंच नियोजन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, टीईटी परीक्षा ही एक पात्रता परीक्षा आहे आणि या पात्रता परीक्षेमध्ये मार्क मिळाल्यानंतर आपल्याला भविष्यामध्ये टेट एक्झाम मध्ये कमी मेहनत घ्यावी लागणार आहे, लक्षात घ्या। आणि या परीक्षेचा आणि टेट एक्झामचा एकदम जवळचा संबंध आहे आणि व्यवस्थितरित्या नियोजन जर केलं, आजपासून व्यवस्थितरित्या अभ्यास करायचं ठरवलं तर आगामी काळामध्ये तुम्ही 100% जे की तुम्ही आता 5, 10, 15, 20 किंवा संस्थेवर फुकटमध्ये संस्थेच्या आमिषावर काम करताय, ते काम करण्याची गरज भासणार नाहीये विद्यार्थी मित्रांनो। त्यासाठीच ग्रो अकॅडमी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करत राहणार आहे आणि ते करताना विद्यार्थ्यांना कोणत्याही समस्या आल्या तरी विद्यार्थ्यांचे सॉल्व्ह होतच राहतात। विद्यार्थी मित्रांनो, नियोजन करायचंय आपल्याला महाटीईटीचं परीक्षा कधी होणार। मी सांगितले मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा, एप्रिलच्या पहिल्या वीक मध्ये म्हणजे 1 ते 15 तारखेपर्यंत तुम्हाला परीक्षेचं अपडेट मिळून जाईल। साधारण 1.5 ते 2 महिने म्हणजे अजून तुमच्याकडे 90 डेज आहे। किती? 90 दिवस आहेत आणि मार्क सुद्धा 90च मिळवायचे, म्हणजे पर डे मार्क तुम्हाला 1 मिळवायचे, बस एवढं डोक्यात ठेवा। पर डे 1 मार्क मिळवायचे। 90 दिवसामध्ये आपल्याला महाटीईटी परीक्षा पास करायची। सर्वात प्रथम मित्रांनो, परीक्षेला हलक्यात घेऊ नका। मागच्या वर्षी 3.7% रिझल्ट लागलेला आहे। 100% पैकी 96.3% लोक फेल झालेले। अभ्यासक्रमाबद्दलचा संभ्रम असेल तर विद्यार्थी मित्रांनो मनामधून काढून टाका। आयबीपीएस जर कॅन्सल झालं तरीही विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र परीक्षा परिषद परीक्षा घेऊ द्या, आयबीपीएस घेऊ द्या, कोणीही घेऊ द्या, आपल्या मार्गदर्शनाखाली 100% तुम्हाला टीईटी पास करून दिली जाईल। 100%ची हमी काय देतोय की तुम्ही जर आत्ता आलात तर, तुम्ही जर आत्तापासून मार्गदर्शन मिळवलात तर, आत्तापासून अभ्यासाकडे लक्ष दिलात तर, हा माझा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअप करा, क्लासची डिटेल मिळून जाईल। 9665484048। अट एकच आहे, दिलेला अभ्यास रोजच्या रोज करावा लागेल। बस एवढी स्ट्रॅटेजी आखायची। लाखो करोडो रुपये देऊन सुद्धा मित्रांनो टीईटी पास होता येत नाही, त्याला लागते ती मेहनतच लागते, लक्षात घ्या, त्याला मेहनतच लागते। आणि हलक्यात घेऊ नका, का सांगतोय, 3.7% रिझल्ट लागतोय। साधारण सीएचा सुद्धा रिझल्ट मित्रांनो 8-9% लागायला लागलाय। टीईटीचा का कमी लागतो? एकमेव कारण आहे विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष, सातत्यपणा नसल्यामुळे टीईटीचा रिझल्ट कमी लागतोय आणि ते सातत्यपूर्ण आपण करून घेणार आहोत विद्यार्थ्याकडून, कारण विद्यार्थ्यांना सुद्धा काही आयडिया नसतात, काही प्रश्न कसे विचारले जातील याची सुद्धा आयडिया नसते। विद्यार्थी मित्रांनो, पेपरमध्ये कुठला चेंज होणार नाही, लक्षात घ्या। मागच्या पेपर सारखेच पेपर येतील, गॅरंटी के साथ, त्याच्यामध्ये कुठलीही कंपनी वेगळी नाही, कारण आपला सिलेबस त्याने ठरवलेला आहे, डिझाईन केलेला आहे 1 ते 10 पर्यंतचा। सर आम्ही या वर्गाला शिकवतो, मग आम्हाला काही आवड जाणार नाही वर्गात, तर मित्रांनो तो सिलेबस सुद्धा त्यांनी एकदम ॲक्युरेट, विद्यार्थी कसा अभ्यास केलेला आहे, विद्यार्थ्याला त्या घटकाबद्दल किती ज्ञान आहे, त्याचं अध्ययन अध्यापन कौशल्य कसं आहे, या गोष्टीवर जास्त काम केलेलं आहे मित्रांनो आतापर्यंतच्या पेपरमध्ये। आणि तुम्हाला पेपर पॅटर्न असेल किंवा परीक्षा पद्धती असेल, एकदम ऍप्लिकेशन आल्यानंतर सांगण्यात आलेलं आहे। मागचे पेपर बघा मित्रांनो, आपल्याला एकदम ऍड आलेली, बरोबर, एकदम ही कंपनी परीक्षा घेणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। मग त्यासाठी तुम्हाला आतापासून अलर्ट राहायचे
आणि त्या परीक्षेची तयारी करायची, तरच आगामी काळामध्ये आपण ही परीक्षा क्रॅक करू शकणार आहात. ही आहे नियोजनाची पद्धत. आता विद्यार्थी मित्रांनो, विषयानुसार आपल्याला मार्क मिळवायचे नाही. आता विषयानुसार त्याची फोड कशी करायची? आता पहिली लँग्वेज, फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज. फर्स्ट लँग्वेज मध्ये तुम्ही मराठी निवडलात, सेकंड लँग्वेज मध्ये शक्यतो इंग्लिश निवडा. भविष्यामध्ये आपल्याला कंपल्सरी इंग्लिश आहे टेट एक्झाम मध्ये. आतापासून थोडा अभ्यास केला तर नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होतो. आता विद्यार्थी मित्रांनो, या दोन लँग्वेज मध्ये आपल्याला मार्क मिळवायचे किती? या दोन लँग्वेजला मार्क आहे 60. टोटल मार्क किती आहे? 60. यातून मार्क कसे मिळवायचे आणि ती कशी स्ट्रॅटेजी माझी असणार आहे, आमच्या क्लासची असणार आहे, मी तुम्हाला इथे स्पष्ट करून सांगणार आहे. आता याच्यामध्ये मराठी व्याकरण मध्ये व्याकरण हा एक घटक आहे, शब्दसंग्रह हा घटक आहे आणि पत्रलेखन एक घटक आहे. पत्रलेखन असेल, कविता असेल, त्याच्यावर सारांश लिहा, उतारावरील प्रश्न सोडवा, असं एखादी असतंच. आता विद्यार्थी मित्रांनो, 30 पैकी साधारण 10 प्रश्न याच्यावर विचारले जातात, याच्यावरले 10 प्रश्न विचारले जातात. साधारणपणे याच्यावरले 12 ते 13 प्रश्न विचारले जातील, याच्यावरले 13 प्रश्न विचारले जातील, 12-13 कमी जास्त होऊ शकतात. आणि पत्रलेखनावर 5 प्रश्न विचारले जातात. व्याकरणाचे प्रश्न आपले गॅरंटेड आले पाहिजे. यातले 10 मार्क पकडा, यातले सुद्धा 10 मार्क पकडा. एखादा शब्दसंग्रह वगैरे चुकला आणि यातले 5 ला 5 बरोबर येतात मित्रांनो, कारण तिथेच उत्तर त्या प्रश्नाचं असतं. म्हणजे साधारण आपण 27 मार्कापर्यंत मराठीत जाणार आहोत. किती? 27 मार्कापर्यंत आपल्याला मराठीमध्ये पोहोचायचंय. सेम पॅटर्न असणार, व्याकरण, शब्दसंग्रह, एखादा उतारा. त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या, याच्यात ओव्हरऑल तुम्ही जास्त नाही 17 मार्क पोहोचायचे. किती पैकी? 30 पैकी 17. लँग्वेज दोन्ही मध्ये साधारणपणे आपल्याला 44 मार्कापर्यंत पोहोचायची. फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज. आता विषय उरतो अंकगणित. मार्क आहे 30. यापैकी जास्त नाही मित्रांनो, 20 मार्कापर्यंत पोहोचायचे आपल्याला. आता अंकगणिताला आज टाळलात, टेट मध्ये धोका आहे. आजपासूनच या विषयाकडे लक्ष दिला, टेट एक्झाम मध्ये सुद्धा त्याचा फायदा जास्त होणार आहे. आणि आपले व्हिडिओ तर आपण टाकलेले आहेत, बघून घ्या एकदा. शिकवण्याची पद्धत बघून घ्या. आपण काय हंगामी नाही, वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतच असतो. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, माझा शेवटचा विद्यार्थी 25 मार्क घेणारा असावा लागतो, गॅरंटी केस 7. कारण सगळं पाठ्यपुस्तक चाळून, नोट्स काढून विद्यार्थ्यांना शिकवलं जाते, प्रत्येक टाईप शिकवला जातो. म्हटल्यानंतर आपले 20 मार्क इथे घट्ट झालेलेच पाहिजे. त्यानंतर आपला आवडता विषय आहे मित्रांनो, बाल मानसशास्त्र. याच्यामध्ये तुमचं डीएड मिळालंय ना, तुम्ही आरामशीर 20 मार्क मिळवू शकता. विषयच भेटला. किती? 20 मार्क. आणि परिसर अभ्यास थोडासा तुमचा अवघड जातो, कारण याच्यामध्ये ईव्हीएस मध्ये, इन्व्हायरमेंटल स्टडीज मध्ये तुम्हाला मार्क मिळवणं थोडंसं अवघड जातं. याच्या एक प्रॉपर नोट्स आपण देतोय क्लासच्या माध्यमातून, फक्त क्लासच्याच विद्यार्थ्यांना देतोय बरं का. प्रॉपर नोट्स 1ली ते 12वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकावरील फास्ट मध्ये वाचण्यासाठी सगळ्या नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत. याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो साधारण आपल्याला 20 मार्कापर्यंत पोहोचायचे. किती? 20. 7 आणि 7 14 ला 4, हाचेले 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, अशी जर स्ट्रॅटेजी आखलात, तुम्हाला 150 मार्काच्या पेपरमध्ये 104 मार्क मिळवणं कसलंच अवघड नाही, कसलंच अवघड नाही. आपण कोणत्या कोणत्या विषयात किती किती मार्क सोडून दिले. या 2 लँग्वेज मध्ये साधारण 16 मार्क सोडून दिले मित्रांनो, नकोच आहे आपल्याला. त्यानंतर या अंकगणितामध्ये डायरेक्ट 10 मार्क सोडून दिले. त्यानंतर बालमानसशास्त्रामध्ये 10, परिसर अभ्यासात 10. हे नकोच मार्क आहेत आपल्याला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपला पेपर कसाही अवघड आला तर रिझल्ट काय येणार नाही, स्ट्रॅटेजी आपण अभ्यास केला तर 100% रिझल्ट येतो. ही आहे टीईटी परीक्षा. टेट एक्झाम मध्ये
हेच विषय रिपीट 1 2 3 4 परिसर अभ्यासा जागी फक्त GS/GK. तयारी आतापासून करायचे की ऍप्लिकेशन आल्यानंतर करायचे हे तुम्ही ठरवायचे. मी माझी स्ट्रॅटेजी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांना गॅरंटी सुद्धा देतोय की विद्यार्थ्यांनी फक्त क्लास रेग्युलर दिलेल्या गोष्टी वेळोवेळी करा. पास 100% होणार. 100%ची हमी देणारा महाराष्ट्रातील आपलाच क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो पुढे काय आहे तर क्लास कसा होणार. सर्वात महत्वाचं ऍपवर क्लास होणार. बरोबर. ऍपची लिंक तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा. जोपर्यंत फीस भरत नाही तोपर्यंत लिंक नाही मिळणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह क्लास असेल. तुमच्या वेळेनुसार तुम्हाला रेकॉर्ड सुद्धा बघता येणार आहे. लाईव्ह नंतर रेकॉर्ड होतो बरं का, लक्षात घ्या. नुसतं रेकॉर्ड नाही आपल्याकडे. म्हणजे एखाद्याचं 2017चे व्हिडिओ आता टाकायचे, विद्यार्थ्यांना तेच दाखवायचं नाही. आज झालेलं रेकॉर्ड तुम्हाला उद्या सुद्धा भेटेल. म्हणजे लाईव्ह क्लासचा फायदा विद्यार्थ्यांना जास्त होणार आहे. त्यासोबत तुम्हाला ई नोट्स भेटणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो आपला परफॉर्मन्स बघायचं म्हटल्यानंतर सराव पेपर लागतोच. तो सराव पेपर सुद्धा मिळणार आहे. दिवसभरामध्ये 3 किंवा 4 लेक्चर होतील. किती 3 किंवा 4 लेक्चर होतील. रेग्युलर लेक्चर केला आणि ज्या दिलेल्या नोट्स आहेत त्या नोट्स जर ऐकलात मित्रांनो 100% मला तर वाटत नाही कोणताच विद्यार्थी नापास होणार आपल्याकडे आलेला. अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आखा. ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांनी क्लास लावा. ज्या विद्यार्थ्यांना शक्य नाही स्ट्रॅटेजी आवडली असेल तर अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आपण अभ्यास करा. आगामी काळामध्ये यश तुमचं आहे मित्रांनो. शिक्षक भरतीला कुठलाच खंड पडणार नाही. फक्त या परीक्षा पास करून बसा. येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.